अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. तुम्ही कसला विचार करता आहात? कसलाच नाही आळसा. ह्या शिवलीलेत घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे एक प्रयोजन होते आहे. इंद्रदेवानी युद्धाला आरंभ का केला, कार्तिकेयवर कोणते कार्य सोपवले गेले, ह्या सगळ्या गोष्टी आख्यानातून उलगडल्या जाणार आहेत. तेव्हा आख्यानात पुढे काय होणार आहे हे आपण जाणून घेऊ. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. होय देव. युद्धाचे वातावरण आता सर्वत्र दिसत होते. देव आणि दैत्य यांच्यात होणाऱ्या युद्धात आता काय होणार हे जाणून घेण्यासाठी सारी सृष्टी आतुर होती. श्री मार्तंड भैरवांच्या आज्ञेनुसार देवेंद्र युद्धाला प्रारंभ करणार होते. देवसेनेत चैतन्याचे वातावरण पसरले होते. दैत्य सेनेत मात्र अस्वस्थता होती. युद्धासाठी सर्वजण सिद्ध होत आहेत. सर्वजण त्या देवसेनेवर आक्रमण करायला आणि त्यांना पराभूत करायला तत्पर आहेत. पण त्यांच्या शिबिरात काय चाललं आहे हे कळायला मात्र मी उत्सुक आहे. त्या देवांची रणनीती नक्की काय आहे हे कळायला हवं. आता दैत्यांना त्यांचा प्रतिशोध घेण्याची संधी मिळाली आहे. या निकुंभला कधीही इतकी प्रतीक्षा करायला लावली नव्हती कोणी. माझ्या हेरांना का इतका वेळ लागतो आहे यायला? युवराज निकुंभ, इतका वेळ का लागला? क्षमा असावी युवराज, पण देवसेनेच्या शिबिरामध्ये काही हालचाली सुरू होत्या, त्यामुळे वार्ता मिळवण्यासाठी बराच विलंब लागला. ती वार्ता ऐकण्यासाठी मी अधीर झालो आहे. सांग. युवराज, देवसेनेकडून देवेंद्र युद्धासाठी प्रारंभ करणार आहेत अशी वार्ता आहे. ये तू. मला तातडीने ही वार्ता दैत्यराज मल्लासुरांना सांगायला हवी.
काय चालू असेल त्या देवांच्या शिबिरात? अजूनही निकुंभाच्या हेरांकडून कोणतीही वार्ता कशी आली नाही? इतका वेळ का लागत असेल? युद्धाला कोण प्रारंभ करणार हे ठरवण्यात इतका वेळ त्यांना का लागतोय? दैत्यराज, निकुंभ, तुझीच वाट पाहत होतो. तुझ्या हेरांनी अजूनही काही वार्ता आणली नाही का? तेच सांगायला आलो आहे मी दैत्यराज. काय वार्ता आणली आहे त्यांनी? त्या देवांकडून इंद्र युद्धाला प्रारंभ करणार असल्याची वार्ता माझ्यापर्यंत पोहोचली आहे. काय? तो इंद्र, तो या युद्धाला प्रारंभ करणार आहे? होय दैत्यराज. त्या इंद्राचा धाडस अधिकच वाढू लागला आहे. त्याला योग्य तो धडा शिकवायला हवा. इंद्र युद्धाला प्रारंभ करणार याचे मला देखील आश्चर्य वाटते आहे. नक्कीच यामागं काहीतरी निराळं प्रयोजन असणार. आणि ते काय? ते काय हे आत्ता नाही सांगता येणार, पण त्याआधी त्या इंद्राला शासन केलं पाहिजे. नाहीतर जो इंद्र आपला दास होता त्याचा आत्मविश्वास बळावेल. हो, आपणही आपले डावपेच आखायला हवे. हो. बंधू, मी हे काय ऐकतोय? ही वार्ता तुझ्यापर्यंत पोचली असेल असं मला वाटलंच होतं. त्या इंद्राचं धाडस तर बघ. अरे आपल्याला आव्हान द्यायला सिद्ध झालाय तो. म्हणी आता त्याला शासन करायलाच हवं. हा आत्ता असा जातो आणि त्याला पराभूत करून आपल्या कारागृहात डांबून ठेवतो. नाही म्हणी. पण का बंधू? त्याला शासन करण्याकरता तुला युद्धभूमीवर जायची गरज नाही. अगदी योग्य बोललात दैत्यराज. त्या इंद्राला शासन करण्यासाठी तुम्हा दोघांपैकी कोणीही युद्धभूमीवर जायची काहीच आवश्यकता नाही. आपल्या दैत्यसेनेतील कोणताही दैत्य यासाठी पुरेसा आहे. हो. पण मग असा कोण दैत्य आहे हे तरी ठरवावं लागेल. मला याची आधीपासूनच काहीशी कल्पना होती आणि म्हणूनच माझं सर्व दैत्यांकडे कटाक्षानं लक्ष होतं. आपल्या दैत्य सेनेमध्ये असा एक पराक्रमी, अत्यंत क्रूर असा एक दैत्य आहे की ज्याच्या पराक्रमाची ख्याती सर्व दूर पसरली आहे. आपण कोणाविषयी बोलत आहात? निर्जर ध्वंसी. तोच आपल्याकडून या युद्धाला प्रारंभ करेल. निर्जर ध्वंसी. नारायण नारायण. तर निर्जर ध्वंसी हे नाव ऐकल्यावर मणीच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू ओसंडून वाहू लागला होता. निकुंभही आनंदी दिसू लागला होता, कारण दैत्य सेनेकडून युद्धाला अतिशय योग्य असा दैत्य मल्लासुराने निवडला होता आणि तो दैत्य म्हणजे निर्जर ध्वंसी. निर्जर ध्वंसीच्या पराक्रमाबद्दल दैत्य सेनेला माहिती होती. त्याच्या शौर्याच्या अनेक कथा आजवर दैत्य कुळाने ऐकल्या होत्या. अनेक मोठ्या युद्धांमध्ये निर्जर ध्वंसीने दैत्य कुळाला विजय मिळवून दिला होता. देवसेनेला जेव्हा हे कळेल तेव्हा ते निश्चितच भयभीत होतील याची मल्लासुराला खात्री होती. निर्जर ध्वंसी, निर्जर ध्वंसी, निर्जर ध्वंसी हे नाव जणू दैत्य कुळातील प्रत्येक दैत्याच्या मनात होते. युद्धाच्या पहिल्याच दिवशी दैत्य कुळाला विजय मिळणार अशी जणू प्रत्येक दैत्याला खात्रीच वाटू लागली होती. मल्लासुराने सेवकाला आज्ञा केली आणि निर्जर ध्वंसीला निरोप पाठवला. सेवक निरोप घेऊन निर्जर ध्वंसीकडे निघाला, परंतु निर्जर ध्वंसी हा युद्धाच्या सरावात मग्न होता. खरे तर ही बातमी त्याला उडत उडत मिळाली होती.
खरे तर तोही मल्लासुराच्या सांगाव्याची वाट पाहत होता. माझ्या कानावर जी वार्ता पडली आहे ती सत्य आहे की असत्य हे मला तोवर कळणार नाही जोवर दैत्यसुरांचा निरोप मला येणार नाही. माझे हात आसुरले आहेत त्या देवसेनेला मारण्यासाठी. त्या देवसेनेला कधी एकदाचा पराजित करतो असं झालं आहे मला. साऱ्या दैत्यकुळामध्ये ही वार्ता आहे. सर्वत्र चर्चा आहे की मला युद्धाला प्रारंभ करायला मिळणार आहे, पण मात्र मला अजून कोणताही सांगावा मिळालेला नाही. दैत्यकुळाने माझ्यावर एखादे दायित्व सोपवले, कधी पूर्ण होणार नाही असे झालेच नाही. आजवर माझ्या शौर्याने मी दैत्यकुळाला विजय मिळवून दिले आहेत आणि आता आज मला ह्या महासंग्रामाला प्रारंभ करायला मिळणार आहे. पण खरोखरच ही वार्ता खरी आहे का? का होता एवढा उशीर निरोप याला? प्रणाम. तू नक्कीच माझ्यासाठी निरोप घेऊन आलायस हो ना? बोल. हो, सत्य आहे. मी आपल्याला दैत्यराजाचा निरोप घेऊन आलोय. ज्या क्षणाची मी प्रतीक्षा करत होतो तो क्षण आला. जाऊन त्यांना सांग मी त्वरित त्यांना भेटायला येत आहे. देवानो, आता तयार व्हा तुमच्या विनाशाला. ह्या युद्धाला मी प्रारंभ करणार आहे. ज्या पराक्रमाचा साऱ्या त्रिखंडाला माहिती आहे, मी आता तुमचा पराजय करून युद्धाच्या पहिल्या दिवशी दैत्यकुळाला विजय मिळवून देणार. बंधू, तुला खरंच ही खात्री आहे की निर्जर ध्वंसीवर जे दायित्व सोपवले आहे ते योग्य आहे? तू निश्चिंत राहा मणी. माझ्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे. निर्जर ध्वंसी सारखा पराक्रमी योद्धा दैत्य कुळात आहे याचा सगळ्यांनाच अभिमान आहे. प्रणाम दैत्यराज. आपण मला बोलवलात? ये निर्जन ध्वंसी, ये. तुझं स्वागत आहे. तेव्हा मी तुला इथं का बोलवलंय याची कल्पना तुला आली असेलच. हो दैत्यराज, माझ्यापर्यंत वार्ता पोचली, पण सत्य जाणून घेण्याची उत्सुकता माझ्यात होती. सत्य हेच की या युद्धाची सुरुवात तुझ्यासारखा महापराक्रमी योद्धा करणार आहे आणि तू तुझ्या पराक्रमानं देवसेनेला नामोहरम करून पहिला दिवस दैत्य कुळाच्या पारड्यात टाकणार आहेस. आपण माझ्यावरती इतके मोठे दायित्व सोपवत आहात, ते पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. होय निर्जर ध्वंसी, तुझ्यावर खरंच खूप मोठं दायित्व आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी जर देवांना पराभवाची चाहूल लागली तर त्यांना हरवणं कठीण नसेल. आणि तुझ्या क्षमतेवर माझाच काय पण पूर्ण दैत्यकुळाचा विश्वास आहे.
आणि तुझ्या साह्याला बाकीचे दैत्य देखील असतीलच. युद्धभूमीवर ते तुझ्या आज्ञेबाहेर नसतील. दैत्यराज मणी, युवराज निकुंभ, युद्धभूमीवर देवांशी माझ्याबरोबर कोण कोण लढणार आहे ते मी आधीच ठरवलं आहे. पण मला नाही वाटत मला त्यांचे सहाय्य घ्यावं लागेल. त्या सारा देवांना धूळ चाडण्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मी केवळ आपल्या आज्ञेची वाट पाहत आहे दैत्यराज. जा निर्जर ध्वंसी जा. युद्धभूमीवर दैत्य कुळाचं नेतृत्व मी तुझ्यावर सोपवत आहे. आज युद्धभूमीवर जाऊन असा पराक्रम गाजव की युद्धभूमीतून देवसेनेनी पळ काढला पाहिजे. विजयी होऊनच परत ये निर्जर ध्वंसी. होय दैत्यराज. दैत्य कुळाचा विजय असो. मल्हार सदा देव ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांचे ध्यान भंग करणे उचित नाही. नंदी, प्रणाम देवा. नंदी, काही सांगायचे होते का? मला भेटायला आलास म्हणून विचारलं. होय देवा, मी आपल्याला भेटायला आलो होतो. आपल्याला काही महत्वाचे सांगायचे होते, पण आपण ध्यानस्थ बसला आहात हे पाहून मी निघालो. काय सांगायचे होते? युद्धाविषयी देवा. काय? देवा, दैत्यांकडून युद्धाचा प्रारंभ निर्जर ध्वंसी हा दैत्य करणार आहे असं कळलं आहे. आणि असेही ऐकले आहे की तो आपली दैत्य सेना घेऊन युद्धभूमीकडे लवकरच प्रस्थान करेल. नंदी, सर्व देवसेनेला युद्धासाठी सज्ज व्हायला सांग. आता तो क्षण समीप आला आहे. आता युद्धाला प्रारंभ होणार आहे. रविंदु दावानला पूर्ण भाई सतेज नेत्रे तिमिरौघ जाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. नारायण नारायण. तर कृतयुगात मणी आणि मल्ल यांच्या कृत्याबद्दल त्यांना शासन करण्यासाठी श्री महादेवांना श्री मार्तंड भैरवांचा अवतार धारण करावा लागला. त्यांनी हा अवतार घेतला आणि मणी आणि मल्लांविरुद्ध युद्ध पुकारले. श्री मार्तंड भैरवांच्या आज्ञेनुसार सर्व देवसेना कैलासात एकत्र जमली आणि पुष्पक विमानातून सर्व देवसेनेने श्री मार्तंड भैरवांच्या आज्ञेनुसार प्रस्थान केले. मल्लासुराच्या मल्हारपुरा नजीक देवसेनेने आपले शिबिर उभारले आणि युद्धाच्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहू लागले. नारायण नारायण. तर भक्तजन हो, तुम्ही आता असे म्हणाल की हे सर्व तुम्हाला आख्यानातून याआधी कळले आहे, तरीही हे मी सगळं का सांगतो आहे? तर यालाही एक कारण आहे, आणि ते कारण म्हणजे ज्या युद्धासाठी सारे जण आतुर होते, ही सृष्टी ज्या महासंग्रामाची प्रतीक्षा करत होती,
या महासंग्रामाला आता प्रारंभ होणार होता. युद्धाचा तो पहिला दिवस होता. देवसेनेकडून देवेंद्र युद्धाला प्रारंभ करणार होते आणि दैत्यांकडून निर्जरध्वंसी याच्याकडे नेतृत्व सोपवले होते. आपापल्या सेनानायकांच्या आज्ञेनुसार आणि त्यांनी ठरवलेल्या युद्धनीतीनुसार दोन्हीही पक्ष आता सज्ज होऊ लागले होते. देवसेनेच्या शिबिरात जसे तयारीचे वातावरण दिसत होते तसेच ते दैत्य सेनेच्या शिबिरातही दिसत होते. युद्धाच्या पहिल्याच दिवशी देव आणि दैत्य हे आपापल्या सैन्यासह युद्धभूमीकडे निघाले होते.